हाय गाइस, वेलकम टू चंकू सिलाडो। आज आपण काय पाहणार आहोत? काय ISBN काय पाहणार आहोत? ISBN इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर। हा विद्यार्थ्यांनो, हा ग्रंथालय शास्त्रातील छोटासा आणि महत्त्वपूर्ण टॉपिक आहे। ग्रंथालय शास्त्रातील कुठलीही स्पर्धा परीक्षा घेतली तर हा विषय एक क्वेश्चन किंवा दोन क्वेश्चन सरासरी कंपल्सरी विचारले जातात। तर त्यासाठी तुम्हाला हा टॉपिक म्हणून पाहणं आहे, अभ्यास करायचा। त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम नोटबुक घ्या, पेन घ्या आणि नोट्स बनवत चला। काय नोट घ्या, नोटबुक घ्या, पेन घ्या आणि नोट्स बनवत जा। आणि तुमच्या लक्षात राहील, जोपर्यंत तुम्ही हँडरायटिंग स्वतः नोट्स बनवत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात राहणार नाही। तर चला, हा काय ISBN हा काय आहे नेमकं? हा एक मानक आहे, युनिक कोड मानक आहे। ग्रंथालयाचे पुस्तकाला देण्यात येणारा हा एक कोड आहे आणि तो कुठं असतो? ग्रंथालयाला देणाऱ्या पुस्तकाच्या पाठीमागे, पुस्तकाच्या बाजूमागे एक बारकोड असतो बा, तो ISBN असतो। आणि तो आता नवीन बुक मध्ये 13 डिजिट मध्ये आहे, जुन्या बुक मध्ये 10 आहे आणि त्या अगोदरच्या बुक मध्ये 9 डिजिट मध्ये सापडतो। 7च्या नंतर हा 13 डिजिट मध्ये झाला। ISBN means इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर, इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर। तर हा सुरुवातीला 1966 साली कोणत्या नावाने ओळखला जायचा? तर हा सुरुवातीला SBN सुरुवातीला काय SBN यानी की स्टँडर्ड बुक नंबर कधी हे 1966 साली कुठं? UK। स्टँडर्ड बुक नंबर 1966 कुठं? UK ला। कोण या बुकची सर्वप्रथम ओळख कोणी दिली तुम्हाला? गार्डन पोस्टर। कोणी दिली? गार्डन पोस्टर यांनी कोणाच्या म्हणण्यानुसार दिली? गार्डन पोस्टर। हो, कोणाच्या म्हणण्यानुसार? WH स्मिथ। SBN ची सुरुवात 1966 साली युनायटेड किंगडम मध्ये गार्डन पोस्टर यांनी WH स्मिथ यांच्या म्हणण्यानुसार SBN ची निर्मिती केली। बरोबर, WH स्मिथ गार्डन पोस्टर यांनी 1966 साली। मग 1966 साली हा SBN होता। तर SBN ला ISBN मध्ये कन्वर्ट कोणी केलं? ISBN 1970 साली आंतरराष्ट्रीय मानक 2108 प्रकाशित करण्यात आली। कोण प्रकाशित केलं? ISO 1970 साली आंतरराष्ट्रीय मानांकन 2108 प्रकाशित केले। आणि सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची आहे? डेव्हिड व्हिटकर। कोणाची? डेव्हिड व्हिटकर म्हणतात, कोणी व्हिटेकर म्हणतात, डेव्हिड व्हिटकर। आणि हे डेव्हिड व्हिटकर कोण आहेत? ISBN चे जनक म्हणून ओळखले जातात। ISBN चे जनक डेव्हिड व्हिटकर। कधी? 1970 सालापासून ISBN ची निर्मिती SBN पासून ISBN झालं। आणि ISBN जे 1970 साली प्रकाशित झालं, त्याच्यात आतापर्यंत किती आवृत्त्या प्रकाशित झाल्या? एडिशन 5th एडिशन यानी की आवृत्ती किती आतापर्यंत ISBN च्या किती आवृत्त्या प्रकाशित झाल्या? 5। लक्षात ठेवा, किती? 5। तर ते 5 कोणते पाहू आपण। आणि मानक कोणता आहे? ISBN चे मानक आंतरराष्ट्रीय मानक 2108
किती मानक आहे 2108. हा क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात असू द्या. मानक काउंट क्वेश्चन केला जातो 2108. आणि मानक कोण दिले? ISOनी. आणि 1970 साली ISBN ची ओळख कोणी दिली? डेव्हिड विटकर यांनी. डेव्हिड विटकर कोण आहेत? ISBN चे पिता म्हणून ओळखले जातात. आता हे 5 एडिशन पाहू आपण. 5th एडिशन ISBN ची आवृत्त्या. पहिली आवृत्ती कधी झाली? 1970 साली प्रकाशित झाली. कधी झाली? 1970. सेकंड आवृत्ती कधी झाली? सेकंड आवृत्ती 1978. 1978. थर्ड आवृत्ती 1992. 1992. बरोबर आहे का? थर्ड आवृत्ती 1992. फोर्थ आवृत्ती 2005 आणि फिफ्थ आवृत्ती 2017. 1917. ध्यान ठेवा, ISBN च्या आवृत्त्या किती प्रकाशित झाल्या आतापर्यंत? 5. 5 पैकी पहिली 1970, दुसरी 1978, तिसरी 1992, चौथी 2005 आणि पाचवी 2017. तर हा 2004 आवृत्तीमध्ये होती त्यावेळेस किती डिजिट होते? 10 डिजिट. किती होते? 10 डिजिट. किती? चौथ्या आवृत्तीपर्यंत 10 डिजिट. तर चौथ्या आवृत्तीस प्रकाशित होण्याच्या अगोदर 3 डिजिट म्हणजे 10 डिजिट होते. त्यावेळेस एक सभा झाली, बैठक झाली. त्या बैठकीतच 13 डिजिट पारित करण्यात आलं. किती? 13 डिजिटला मान्यता झाली. आणि ते 2007 1 जानेवारी 2007 साली ISBN 13 डिजिट 13 भागात करण्यात आलं. 1 जानेवारी 2007. तर डिसेंबर 2016 पर्यंत ISBN किती डिजिट मध्ये होता? 10. किती? 10 डिजिट. आणि तो किती भागात विभागला गेला होता? किती भागात सांगा बरं? 4. 10 डिजिट मध्ये जो ISBN नंबर होता तो 4 भागात विभागला गेला होता. 4 डिजिट 10 डिजिट मधला ISBN नंबर पार्ट ऑफ 4 मध्ये होता. आणि 2007 च्या नंतर 13 डिजिट मध्ये आला आणि तो 5 भागात. किती? 5 भागात विभागला गेला. किती भागात? 5 भागात विभागला गेला. तर ते 5 भाग हो आपण. किती भागात? 5. कधीपासून आलं 13 डिजिट? 2017 पासून. सुरुवातीला किती डिजिट होतं? 10 डिजिट. किती पार्ट एडिशन 4th पर्यंत 10 डिजिट. 4th एडिशनच्या नंतर 2007 साली हा 13 डिजिट मध्ये करण्यात आला. त्यासाठी 2005 ते 7 यानी 2 वर्षाचा काळ, 5 6 2 वर्षाच्या काळाच्या नंतर आवांतर बैठका होऊन ते 3 डिजिट मध्ये प्रकाशित झालं. ISBN आलं लक्षात? इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर. किती? 5 डिजिट, 5 भागात 13 डिजिट. कधी झालं? त्यात किती पार्ट ऑफ 5? किती भाग आहेत? 5. त्यात 5 भाग कोणते आहेत? 5 भाग आहेत. पहिला भाग आहे प्रिफिक्स एलिमेंट. प्रिफिक्स एलिमेंटची लांबी किती आहे? 3 अंक आहे. ती लांबी किती आहे? लांबी पाहिली किती आहे? 3 अंक आहे. वर्तमान काळात किती पाहिजे नंबर दिला? 978. सॉरी 978 - 919 हे 2 क्रमांक. हा क्रमांक वापरतो आता वर्तमान काळात. 978 ते 980 प्रिफिक्स. आणि दुसरा आहे ग्रुप एलिमेंट्स. दूसरा है ग्रुप एलिमेंट. तीसरा है पब्लिशर एलिमेंट. चौथा है एडिशन आणि पाचवा चेंज.
एडिशन आणि 5वा आहे चेकलिस्ट. 5वा आहे चेकलिस्ट. अशा प्रकारे ISBN 13 डिजिटचा 5 भागात विभागला गेला आहे. पहिला आहे प्रीफिक्स एलिमेंट, त्याची लांबी 3 अंक आहे. दुसरा आहे जनरल आपलं ग्रुप एलिमेंट्स, ग्रुप एलिमेंट्स आहे, त्याची आणि लांबी आहे 2 अंक. ग्रुप एलिमेंट्सची लांबी किती आहे 2 अंक आहे. 1 ते 5 अंकात विभागला गेला आहे. आणि तिसरा पब्लिशर आहे, त्याची लांबी आहे 4 अंक. पब्लिशर त्याची लांबी आहे 4 अंक. पुन्हा चौथा एडिशन त्याची आणि 6वा डिजिट अंक, त्याची आहे अंक लांबी 1 अंक. हा 1 ते 6 अंकापर्यंत वापरला जातो. एडिशन ग्रुप किती 1 ते 6 अंकाचा वापर केला जातो. आहे पब्लिशर एलिमेंट्स. पब्लिशर एलिमेंट्सची लांबी 4 अंकाची 1 ते 7 अंक वापरला जातात. त्याच्यात किती 1 ते 7 अंक, 1 ते 7 अंक आणि ही 1 ते 5 अंक ग्रुप एलिमेंट्स. अशा प्रकारे ह्याची 5 भाग आहे असे विचारले जातात. आलं लक्षात. या ISBNची आवृत्ती झाली पब्लिशरची. नंतरचे 5 झाले. आता त्यात पाहिलं तर आपल्या भारताचा विचार केला तर भारतात ISBN नंबर प्रदान करणारी संघटना किंवा संस्था पाहिजे तर राजाराम मोहन राय. राजा पाहिजे तर RRNF, सॉरी राजा राममोहन राय नॅशनल एजन्सी. पाहिजे तर कोण आहे राजा राममोहन राय नॅशनल एजन्सी. राजा राम मोहन राय नॅशनल एजन्सी. भारतात RRNA राजा राममोहन राय नॅशनल एजन्सी. याचे मुख्यालय कुठे आहे, मुख्यालय आणि हेडक्वार्टर. मुख्यालय कुठे आहे, मुख्यालय कुठे आहे तर नई दिल्ली. कुठे आहे नई दिल्ली येथे आहे. तर ISBN नंबर भारतात राजाराम मोहन राय नॅशनल एजन्सी कडून देते तर नई दिल्ली येथून देते. तर हे नई दिल्लीतून देते. तर हे सन 2007. तर हे कोणत्या विभागाच्या अंतर्गत माहिती आहे का, मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत संघटना मानव संसाधन विकास मंत्रालय. विकास मंत्रालय हे केंद्र शासनाच्या अंतर्गत मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आणि या संस्थेसाठी जो निधी प्रोव्हाइड केला जातो या संख्या विभागाकडून दिला जातो. तर हे सन 2016 साली किती मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत राजाराम मोहन राव नॅशनल एजन्सी येते. आणि त्या एजन्सीचे सन 2016 साली काय झालं, ऑनलाइन पोर्टल सुरू झालं. 2016 साली ऑनलाइन पोर्टल लॉन्च केले गेले. कधी गेले 2016 साली मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत चालणारी राजाराम मोहन राय नॅशनल एजन्सी साठी प्रदान करणारी एजन्सी. त्या एजन्सीसाठी एक नॅशनल लेवलवर 2016 साली ऑनलाइन पोर्टल लॉन्च केले. ते लॉन्च पोर्टल कोणी केलं त्यावेळेसची 2016 सालची मानव संसाधन विकास मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री. त्यावेळेस केंद्रीय मंत्री कोण होते, माननीय श्रीमती स्मृती इराणी यांनी सन 2016 साली 2016
साली ऑनलाईन पोर्टल लॉन्च केले. आलं लक्षात. आजपर्यंत डाटा पाहिला आपण काय ऑनलाईन पोर्टल ज्यावेळेस लॉन्च झालं त्यावेळेस आज ऑनलाईन पोर्टल रजिस्टर केलेले रजिस्टर युजर्स किती आहेत पाहिले तर 79,844 रजिस्टर युजर आहेत. रिसिव्ह ऍप्लिकेशन किती आहेत पहा. रिसिव्ड ऍप्लिकेशन हे रजिस्टर युजर 79,844 रिसिव्ड ऍप्लिकेशन 1,50,844 किती 1,50,844 किती 1,50,844 आतापर्यंत ISBN allotted आतापर्यंत ISBN allotted करण्यात आलेला किती 18,85,857 आतापर्यंत किती allotted केलेला आहे ISBN नंबर 18,85,857. हा आज घडीचा आज आतापर्यंत 2024 पर्यंत हा डाटा आहे. उद्याच्याला हा डाटा चेंज होईल. हे आकडे फिक्स नसतात. हे आकडे उद्या परवाशी चेंज होऊ शकतात. आतापर्यंत आज आपण जे पाहिलं सविस्तररित्या जर आपण पाहिलं असं काय पाहिलं इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर पाहिलं कधीपासून 1966 साली UK मध्ये गार्डन पोस्टर यांनी WH स्मिथ यांच्या मनानुसार किंवा यांच्या मतानुसार SBN ची निर्मिती केली. SBN यानी की स्टँडर्ड बुक नंबर लक्षात स्टँडर्ड बुक नंबरची निर्मिती केली. त्यानंतर 1970 साली ISBN चे फादर डेव्हिड विटकर यांनी इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर ची ओळख करून दिली म्हणून त्याला ISBN चे फादर म्हणून ओळखले जातात. आणि 1970 साली इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन संघटना जी इंटरनॅशनलची ISO ह्या संघटनेने ISBN ला आंतरराष्ट्रीय मानक प्रदान करून दिले 2108 आणि 2108 च्या अंतर्गत ISBN प्रकाशित कधीपासून 1970 साली. मग 1970 साली ISBN किती डिजिट मध्ये प्रकाशित व्हायचे 10 डिजिट मध्ये. मग ISBN 10 डिजिट मध्ये असायचे. त्यानंतर ISBN च्या 5 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. पहिली आवृत्ती पाहिली आपण 1970 साली, दुसरी पाहिली 1978, तिसरी 1992, चौथी 2005. ज्यावेळेस चौथी आवृत्ती 2005 साली आली त्यावेळेस किती डिजिट होते 10 डिजिट. चौथ्या आवृत्तीमध्ये ISBN च्या 10 डिजिट प्रकाशित व्हायचे. त्यावेळेस एक ठराव पारित करण्यात आला म्हणून बैठक घेण्यात आली ISO मार्फत ISO. त्यावेळेस ठरवलं 10 डिजिटचे 13 डिजिट करायचे. 13 डिजिट म्हणजे काय कसा वापर करायचा काय होते सर्व गोष्टी ठरल्या. त्या बैठका झाल्या आणि त्याला 2 वर्षाचा काळ गेला. यानी की जानेवारी 2007 पर्यंत. मग 2007 साली ISBN 10 डिजिटून किती डिजिट 13 डिजिट करण्यात आलं. ज्यावेळेस 10 डिजिट मध्ये होतं त्यावेळेस तो 4 भागात किती 4 भागात विभागला गेला होता. 2007 साली तो 13 डिजिट मध्ये आला आणि तो किती भागात विभागला गेला 5 किती भागात 5 भागात विभागला गेला. तर आज तो किती भागात 5 भागात विभागला गेला. आज 30 डिजिट वापरले जाते. आपण टोटल त्याची एडिशन पाहिलं. त्याच्यानंतर 13 डिजिट मध्ये 5 भाग आहे. 5 भागामध्ये पहिला भाग पाहिला आपण प्रीफिक्स एलिमेंट्स. त्यानंतर दुसरा पाहिला ग्रुप एलिमेंट्स, पब्लिश एलिमेंट्स, एडिशन एलिमेंट्स आणि टेक्स्ट डिजिट. आणि त्याच्यात लांबी किती अंकाची आहे लांबी पाहिली. त्यासाठी किती अंक दिले जातात ते पाहिलं. त्यानंतर आपण ISBN भारताचा विचार केला तर भारतात ISBN प्रोव्हाइड करणारी संस्था राजा राम मनोहर राय नॅशनल एजन्सी. ऍक्च्युअली असा क्वेश्चन ज्या विषयात येतो विद्यार्थी काय म्हणतो गडबडीत RRLF राजा राम मोहन राय लायब्ररी फाउंडेशनला क्लिक करतो आन्सर टाइप करतो. ऍक्च्युअली तसं फाउंडेशन नाही तर तिथे नॅशनल एजन्सी आहे लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर मग हा ISBN भारतात राजा राम मोहन चालवला जातं. हेडक्वार्टर कुठे आहे नवी दिल्ली येथे. कुठे आहे नवी दिल्ली येथे. मग ते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत चालतं मानव संसाधन मंत्रालयाच्या अंतर्गत चालतं. मग त्याचे ऑनलाईन पोर्टल लॉन्च कधी करण्यात आलं 2016 साली. कोणाच्या अंतर्गत करण्यात आलं त्यावेळेसचे केंद्रीय मंत्री कोण होते
मानव संसाधन विकास मंत्रालयाचे माननीय श्रीमती समृद्धी इराणी यांनी त्याचे पोर्टल लॉन्च केले 2016 साली, बरोबर. त्याच्यानंतर ऑनलाईन युजर झाले, बुक त्याच्यावर ऑनलाईन नोंदणी रजिस्टर करतात आणि बुक पब्लिश करतात. त्याच्यानंतर त्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर आता पब्लिश केलेले युजर किती ते पाहिले, ते आहेत किती 79,844 युजर पाहिले. त्याच्यानंतर आतापर्यंत ॲप्लिकेशन किती गेले, ॲप्लिकेशन इश्यूड ॲप्लिकेशन ज्या पोर्टल ॲप्लिकेशन इश्यू झाले ते 1,50,862 844 844 862 आहे. तर झालं आतापर्यंत हे ॲप्लिकेशन इश्यू झाले 1,50,862. त्याच्यानंतर आयएसबीएन अलॉट किती करण्यात आलं 18,85,857 हे सर्व पाहिले. अशा प्रकारे आपला हा टॉपिक संपलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा टॉपिक नोट डाऊन करत जा. याच्यावर एक नाही क्वेश्चन कंपल्सरी असा कुठलाही पेपर काढा तुम्हाला आयएसबीएनचे क्वेश्चन आले नाही असे येणारच नाही. छोटा टॉपिक आहे, महत्त्वाचं काय आहे, स्वतः नोट्स काढायचा, अभ्यास करतात. जर तुम्हाला टॉपिक योग्य वाटला चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आता उद्या आपला कोणता टॉपिक घ्यायचा आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, त्याशिवाय आपण पुढचा टॉपिक ठरवू. असे नवीन छोटे टॉपिक आपण वेळोवेळी घेऊन येऊ आणि ते टॉपिक तुम्हाला महत्त्वपूर्ण असतात आणि ते तुम्हाला कधी विसरणार पण नाहीत. ह्याशिवाय आपले टॉपिक आहेत तर तुम्ही रोजच्या रोज चॅनलला येत जा, आपले टॉपिक पाहत जा, लेक्चर करत जा आणि आपल्या मित्रांना, फ्रेंड्सला, जे कोणी लॅब सायन्सचा विद्यार्थी असेल किंवा स्पर्धा परीक्षा नेटची तयारी करत असेल, कोणी सेटची करत असेल, कोणी आदिवासी भागातील जागेसाठी करत असेल, कोणी KVS साठी करत असेल, कोणी NVS साठी करत असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.